श्री स्वामी समर्थ. वृषभ राशी 27 एप्रिल ते 3 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात स्थैर्य येईल का? आर्थिक लाभ होणार का? नातेसंबंध अधिक मजबूत होतील की काही तणाव निर्माण होईल? कामाच्या ठिकाणी प्रगती होईल का? या आठवड्यात तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल का? आर्थिक स्थैर्य अधिक मजबूत होईल का? नातेसंबंधात गोडवा वाढेल की काही गैरसमज निर्माण होतील? कामाच्या ठिकाणी तुमची ओळख अधिक ठळक होईल का? तुम्ही घेतलेले निर्णय तुमच्या भविष्यासाठी किती फायदेशीर ठरतील? चला जाणून घेऊया वृषभ राशीसाठी हा आठवडा नेमका काय संदेश घेऊन येतो. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा काळ वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी स्थैर्य, संयम आणि प्रगतीचा संकेत देणारा आहे. या आठवड्यात तुम्ही घेतलेले निर्णय भविष्यासाठी महत्त्वाचे ठरतील. तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळेल आणि हळूहळू यशाची वाट खुली होईल. काही गोष्टींमध्ये थोडा विलंब होऊ शकतो, पण त्यामुळे निराश होण्याची गरज नाही. शांतपणे आणि विचारपूर्वक पावले उचलल्यास तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळतील. हा आठवडा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी शांत पण परिणामकारक घडामोडी घडवणारा ठरणार आहे. या काळात तुम्ही घेतलेले छोटे छोटे निर्णय पुढे मोठा फरक निर्माण करू शकतात. तुमचा संयम, चिकाटी आणि स्थिर स्वभाव तुम्हाला अडचणींमधून योग्य मार्ग दाखवेल. सुरुवातीला काही कामांमध्ये मंद गती जाणवेल, पण हळूहळू परिस्थिती सुधारत जाईल आणि गोष्टी तुमच्या नियंत्रणात येतील. या आठवड्यात स्वतःवर आणि आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवणे खूप गरजेचे आहे. कुटुंब, काम आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न केल्यास मानसिक समाधान मिळेल. नवीन संधी मिळाल्यास घाई न करता विचारपूर्वक निर्णय घ्या. एकंदरीत हा आठवडा तुम्हाला स्थैर्य, आत्मविश्वास आणि भविष्यासाठी मजबूत दिशा देणारा ठरेल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा सकारात्मक आहे. नोकरीत असलेल्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्यामुळे तुमच्या कौशल्यांना वाव मिळेल. वरिष्ठांकडून मार्गदर्शन आणि सहकार्य मिळेल. कामात थोडा ताण वाढेल, पण तुमची चिकाटी आणि संयम तुम्हाला यश मिळवून देतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ नवीन करार आणि व्यवहारांसाठी योग्य आहे. जुन्या प्रकल्पांमध्ये प्रगती होईल आणि काही नवीन संधी निर्माण होतील. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा स्थिरता देणारा आहे. उत्पन्न नियमित राहील आणि खर्चावर नियंत्रण ठेवता येईल. काही अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे आहे. गुंतवणुकीसाठी हा काळ मध्यम आहे, त्यामुळे मोठे निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळण्याची शक्यता आहे. पैशांची योग्य योजना केल्यास भविष्यासाठी सुरक्षितता निर्माण होईल. प्रेम आणि नातेसंबंध. नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा समजूतदारपणाचा आहे. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे नात्यातील गोडवा वाढेल. काही छोट्या मतभेदांवर शांतपणे संवाद साधल्यास ते सहज मिटतील. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखी होऊ शकतात. कुटुंबातील वातावरण शांत आणि सहकार्यपूर्ण राहील. मित्रांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. घर आणि कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण आनंदी आणि समाधानकारक राहील. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवल्याने मानसिक शांती मिळेल. एखाद्या शुभ कार्याची योजना होऊ शकते. घरातील जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडाल. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन तुम्हाला योग्य दिशा देतील. काही जुन्या समस्यांवर तोडगा निघू शकतो. आरोग्य आणि मानसिक स्थिती. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्य राहील. थोडा थकवा आणि आळस जाणवू शकतो, त्यामुळे नियमित व्यायाम आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. मानसिक तणाव टाळण्यासाठी सकारात्मक विचार ठेवणे महत्त्वाचे आहे. योग आणि ध्यान केल्यास तुम्हाला शांतता मिळेल. झोपेची काळजी घ्या. शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आहे. अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना थोडा अधिक प्रयत्न करावा लागेल, पण यश नक्की मिळेल. नवीन विषय समजून घेण्याची क्षमता वाढेल. शिक्षकांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल. नशीब आणि संधी. या आठवड्यात नशिबाची साथ मध्यम राहील, त्यामुळे स्वतःच्या मेहनतीवर अधिक भर देणे गरजेचे आहे. काही चांगल्या संधी मिळू शकतात, पण त्यासाठी योग्य वेळी निर्णय घेणे आवश्यक आहे. प्रवासाचे योग येऊ शकतात, जो लाभदायक ठरतील. आत्मविश्वास ठेवा आणि संधींचा योग्य फायदा घ्या. वृषभ राशीसाठी हा आठवडा संयम, स्थैर्य आणि हळूहळू प्रगती देणारा आहे. सुरुवातीला काही गोष्टी मंद गतीने पुढे जातील, पण सातत्य ठेवल्यास चांगले परिणाम मिळतील. आर्थिक बाबतीत स्थिरता, नातेसंबंधात समजूतदारपणा आणि कामात प्रगती दिसून येईल. हा काळ तुमच्यासाठी मजबूत पाया घालणारा ठरेल. सुरुवातीला काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे न घडल्यामुळे थोडी निराशा वाटू शकते, पण आठवड्याच्या पुढील काळात परिस्थिती हळूहळू सुधारेल आणि तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळेल. आर्थिक बाबतीत स्थिरता राखता येईल, तर कामाच्या ठिकाणी तुमची जबाबदारी आणि विश्वासार्हता वाढेल. नातेसंबंधांमध्ये थोडी समजूतदारपणा आणि संयम ठेवणे गरजेचे आहे,
कारण छोट्या गैरसमजांमुळे तणाव निर्माण होऊ शकतो. आरोग्याच्या दृष्टीनेही नियमित दिनचर्या आणि विश्रांती महत्त्वाची ठरेल. एकंदरीत हा आठवडा तुम्हाला संयमाने पुढे जाण्याची शिकवण देणारा आणि हळूहळू प्रगतीकडे नेणारा ठरेल. योग्य निर्णय आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास तुम्ही या काळाचा चांगला फायदा घेऊ शकतात. उपाय: दररोज ओम शुक्राय नमः मंत्राचा जप करा. तुमचा आठवडा सुखद आणि यशस्वी जावो. धन्यवाद.